तर एक आणखी महत्त्वाची बातमी आहे। जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं जयंत पाटील म्हणाले। राजीनामा देऊ नका, जयंत पाटलांच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी त्यानंतर करण्यात आली। तर प्रमुख सहकाऱ्यांसोबत त्यांना सोबत घेऊन पाटलांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं शरद पवार यांनी त्यानंतर म्हटलं आहे। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले। नव्या चेहऱ्यांना संधी द्या अशी विनंती जयंत पाटलांनी शरद पवारांना जाहीर कार्यक्रमात केली। यावेळी कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पद सोडू नका अशी विनंती करत घोषणाबाजी केली आहे। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐकत माझं भाषण मला आगे बढ़ेंगे तुम बैठो। तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा, नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा, नाशिककरांनी खाली बसावं। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळे मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। माझी खात्री की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये सुभाष सगळ्यांच्या पाठीशी राहील आणि आपण येत्या 3 महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सर्वांनी महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू एवढाच विश्वास या ठिकाणी बाळगतो। जयंत पाटलांच्या भाषणानंतर सुप्रिया सुळे उठून उभ्या राहिल्या। त्यानंतर प्रशांत जगतापांनी जयंत पाटलांच्या सत्काराची घोषणा केली। शरद पवारांनी जयंत पाटलांचा सत्कार करावा अशी विनंती प्रशांत जगतापांनी केली, मात्र जयंत पाटलांनी नम्रपणे सत्कार नाकारला। आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या विचाराची, त्यांच्या एकूणच मार्गदर्शनाची पक्षाला कायम गरज राहील। मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की साहेबांनी मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करते। माझी विनंती राहील साहेब आपण खूप काही केलेलं आहे, माझी पवार साहेबांना विनंती राहील। सन्मान होतोय, यानंतर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फेरबदल होतील का असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला। त्यावेळी रोहित पवारांनी मी साधा आमदार असून आपल्याकडे पद नसल्याचं म्हटलं। शेवटी हे सगळे निर्णय पदाधिकारी घेत असतात, आम्ही फक्त आमदार आहे, साधे कार्यकर्ते आहोत। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना अजित पवारांनी जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल आक्षेप घेतला होता। सध्या रोहित पवारही पक्षात पद नसल्यानं नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामुळे जयंत पाटलांनी तरुणांना संधी द्या असं म्हणत प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी दाखवली अशी चर्चा आहे।